हा तर तुम्हाला मी 6वं एक्झाम्पल जे आहे प्रॅक्टिस सेट 2.3 मधलं सोडायला सांगितलं होतं, बरोबर आहे. तर आता संस्कृती सांगितल्याप्रमाणे सोडायचा प्रयत्न केला पण सुटलं नाही असं ती म्हणते. बघूया तुमचं कुठं चुकलं, काय चुकलं, तुमच्या सोडवल्या लक्षामध्ये येईलच. पण तिने सांगितलं ते बरोबर आहे, स्वतः सोडवलं पाहिजे. स्वतः सोडलं तर अडचण येईल. तुम्ही नवनीत घेतलं, उतरून काढलं ना, माझा अभ्यास पूर्ण झाला असं म्हटलं तर काही उपयोगाचं नाही. आपण जेव्हा स्वतः करतो तेव्हा कुठं अडचण येते, काय येते हे कळतं. पण ज्यावेळेस तुम्ही नुसतं नवनीत उतरून काढता ती फक्त कॉपीराईट होते, अभ्यास फक्त पूर्ण होतो पण डोक्यामध्ये काही जात नाही. म्हणून डोक्यामध्ये येण्यासाठी स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग पहिली स्टेप इथं जी आहे, हा 7 इथंच ठेवायचा, पण हा 4x जो आहे म्हणजे एक्सची टर्म जी आहे ती लेफ्ट साईडला आणायची बा. म्हणून 5x² मायनस 4x इक्वल टू 7. हा प्लस 4x होता, तो लेफ्ट साईडला आणल्यामुळे तो मायनस झालेला आहे. मग थर्ड टर्म, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आहे. थर्ड टर्म इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. लवकर जॉईन होत चला. 7:30 तास वेळ, 7:30ला जॉईन नाही व्हायचं. 5 मिनिटं 10 मिनिटं लिंक आधी पाठवतो, 5 ते 10 मिनिटं, त्यावेळेस लगेच तयार व्हायचं, आपण जॉईन व्हायचंय. हे बा आता जॉईन होता म्हणजे आमचं डिस्टर्ब होतं ना मध्ये शिकवता. तर एक्सचा कोएफिशिएंट तुमचा कोणता या ठिकाणी -4 आहे, म्हणून इथं -4 घ्यायचा ब्रॅकेट स्क्वेअर. याच्या अगोदर पुन्हा तास होता का? आणि मग काय अडचण आहे सांगा बरं. तास जर नव्हता तुम्हाला लगेच जॉईन व्हायला काहीच अडचण आहे ना. उलट मी तर आता 9वीचा तास घेतला, हे लक्षात घ्या. 9वीचा तास घेऊन मी आता पण तुमच्यावर उभं आहे लगेच. तर 1/2 कोएफिशिएंट ऑफ x इज -4. मग 2 ने 4 ला डिवाइड केला आपण, भागातून करायचं डिवाइड, 2 ने 4 म्हणजे तुमचं शिल्लक जे आहे ते -2 राहणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, 2 ने आपण डिवाइड केलं 4 ला, हे -2चा स्क्वेअर हा तुमचा प्लसच येणार आहे, +4. म्हणून ते होता ऍडिंग 4 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. ऍडिंग 4 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 आहे. 5x² -4x + 4 इक्वल टू 7 + 4. दोन्ही साईडला आपण 4 जे आहेत ते आपण ऍड केलेले आहेत. 4x + 4 आणि 7 + 4 दोन्ही लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण आपण 4 जे आहेत ते आपण ऍड केलेले आहेत. मग आता सॉरी, आपलं काय चुकलं बरं? चूक लक्षात आली का तुमच्या? 4th, 5व आणि 6वं एक्झाम्पल ही एका प्रकारचं आहे. म्हणजे आपली चूक जी आहे ती इथं झालेली पहा. x² चा कोएफिशिएंट 5 आहे, म्हणून 5 ने पण डिवाइड करून घेतलं पाहिजे. म्हणून ही चूक झालेली आहे, ती पुन्हा मी दुरुस्त करतो पहा. म्हणून याला नंबर देऊन चालणार नाही. इथे x² चा कोएफिशिएंट 5 आहे, म्हणून 5 ने डिवाइड करून घ्यायचा आहे. 5 ने डिवाइड करून घ्यायचा आहे. डिवाइड 5 टू बोथ साइड्स. म्हणून तुमचं 5x² अपॉन 5 मायनस 4x अपॉन 5 इक्वल टू 7/5. 5 कॅन्सल, तर पुढे भाग जाणार नाही, म्हणून x² -4/5x इक्वल टू 7/5 असं हे इक्वेशन तुम्हाला मिळणार आहे. कारण मी इथं ज्यावेळेस करायला लागलो त्यावेळेस लागलं माझ्या 5x² चं स्क्वेअर रूट कसं घेणार मी, कारण 5चं स्क्वेअर रूट निघत नाही. म्हणून लक्षात माझी लगेच चूक माझ्या लक्षात आली की इथं आपण 5 ने डिवाइड केलं नाही. म्हणून आता थर्ड टर्म तुमचा फॉर्म्युला इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून 1/2 इंटू -4/5 ब्रॅकेट स्क्वेअर. भाग दिला आपण 2 ने 4, म्हणून शिल्लक तुमचं हे -2/5. इथं 5 शिल्लक आहे, वरती 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणून -2चा स्क्वेअर हा +4च येईल आणि 5चा स्क्वेअर हा तुमचा 25 येईल.
म्हणून तुमचा आता कोणता नंबर ऍड होईल तुमचा 4/25. ऍडिंग 4/25 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. एक चूक जर झाली त्याच्यामध्ये सुटणार नाही हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं की इथं हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 5 आहे, तो तिथं 1 करणं गरजेचं आहे. म्हणजे कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असणं गरजेचं आहे. 1 नसेल तर तो जो नंबर आपला कोएफिशियंट असेल त्या नंबरने प्रत्येक टर्मला डिव्हाइड करून घ्यायचा आहे. म्हणून तुमची येईल आता एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस 4/25 इक्वल टू 7/5 प्लस 4/25. दोन्ही साईडला आपण लेफ्ट साईडला पण आणि राईट साईडला पण, लेफ्ट हँडला आणि राईट हँड साईडला पण 4/25 हा जो नंबर आहे तो ऍड केलेला आहे. मग आता हा स्क्वेअर कोणाचा आहे तर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये मायनस साईन म्हणून मध्ये मायनस साईन द्यायचं आहे मिडल टर्मला. एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट स्क्वेअर रूट एक्स येतंय, 4/25 स्क्वेअर रूट तुमचं 2/5 येतं इक्वल टू इथं तुमचं 7/5 म्हणून 7 × 5 5 × 5 म्हणजे डिनोमिनेटर आपण सेम करून घेऊया, कारण दुसऱ्याचा डिनोमिनेटर 25 आहे. मग आधी पण मला 25 करायचं आहे म्हणून या 5 ला मी 5 ने मल्टिप्लाय केलं डिनोमिनेटर मध्ये, म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 7 × 5 इज 35/25 प्लस 4/25. आता तुमचा डिनोमिनेटर जो आहे तो सेम झालेला आहे. लेफ्ट साइड आहे तशी ओढत चालायची, त्यामध्ये काही शंका नाही, आहे तशी खाली घेत चालायची ती आपली. एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू डिनोमिनेटर 25 आहे तसा लिहायचा आणि न्यूमरेटर मध्ये 35 प्लस 4 म्हणून एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 39/25. 35 आणि 4 यांची ऍडिशन 39/25 होणार आहे. हे आली ऍडिशन लक्षात तुमच्या. इथं डिनोमिनेटर 5 होता म्हणून या 5 चा 25 करण्यासाठी आपण डिनोमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केलं. 5 × 5 25 होतात म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणून 7 × 5 5 × 5 म्हणून वरती पण गुणायचं आणि खाली पण गुणायचं, अंशाला पण गुणायचं, छेदाला पण गुणायचं आहे. याप्रमाणे कदा सोडवलो याप्रमाणे आपल्याला मिळालेलं आहे. आणि मग आता काय करायचंय त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता स्क्वेअर रूट घ्यायचा पहा. स्क्रीनशॉट काढला पटकन. ओके. मग टेकिंग स्क्वेअर रूट आपण घेतलं तर काय होणार आहे, याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून एक्स मायनस 2/5 इक्वल टू 39 जो नंबर आहे प्लस और मायनस 39 हा नंबर तुमच्याकडे परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही म्हणून ते स्क्वेअर रूट निघणार नाही, ते स्क्वेअर रूट 39 येईल अपॉन 25 चं स्क्वेअर रूट हे तुमचं 5 असणार आहे. ओके, हे लक्षामध्ये आलंय. 39 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे स्क्वेअर रूट 39च राहील आणि 25 चं स्क्वेअर रूट हे तुमचं 5 येणार आहे. मग एकदा आता ही साईडच्या इकडे घेऊन या 2/5 म्हणजे ते प्लस होतील, प्लस और मायनस स्क्वेअर रूट 39/5 म्हणून एक्स इक्वल टू एकदा पॉझिटिव्ह घ्या एकदा निगेटिव्ह घ्या 2/5 प्लस स्क्वेअर रूट 39/5 और एक्स इक्वल टू 2/5 मायनस स्क्वेअर रूट 39/5. डिनोमिनेटर सेम आहे 5 म्हणून तो लिहायचा, वरती तुमचं 2 प्लस स्क्वेअर रूट 39 और एक्स इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट 39 डिवाइडेड बाय 5. संपलं. हेच तुमचे दोन रूट. आता इथे 33 39 फॅक्टर होणार आहे पण ते उपयोगाचे नाही ना. 13 नंबर पण परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही आणि 3 सुद्धा तुमचा 3 नंबर सुद्धा परफेक्ट स्क्वेअर नंबर नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याचा विचार करायला फॅक्टर पाडून काही उपयोग होणार नाही. हेच तुमचा आन्सर राहील 2 प्लस स्क्वेअर रूट 13/5 आणि 2 मायनस स्क्वेअर रूट 13/5 इज द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. कुठं चुकलं पाहिलं का तुम्ही? ज्यांनी थोडा प्रयत्न केला कुठं चूक झाली होती लक्षात आली?
हा, ओके ना? संस्कृती कुठं चुकलं होतं? तुझा आवाज क्लिअर येत नाही, याचा तुझ्या रेंजचा चांगलाच प्रश्न दिसतोय बरं का. तुझा आवाज असा अडकत अडकत येतो, आवाज क्लिअरच येत नाही. तू काय बोलते हा, रेंज नाहीये? मग डोंगरावर जाऊन बसायचं ना, रेंज येईल ना तिथं. घराच्या बाहेर डोंगरावर बसलं की रेंज भरपूर येते. काय खरं नाही, रेंजचा प्रश्न आहे म्हटलं, अवघड आहे. मग नाही तर मग नेट बदलायचं, दुसरं घ्यायचं. ज्या कार्डला रेंज जास्त असेल त्या कार्डची रेंज वापरायचं. जिओ आहे, एअरटेल आहे, आयडिया आहे, ज्या कार्डला रेंज चांगली मिळेल असं कार्ड शक्यतो वापरा. बरं ठीक आहे, चला मग आता आपण पुढची मेथड जी आहे, थर्ड मेथड, ती आपल्याला पाहायची पा, कारण तिचे आपल्या हात तोंड होणं गरजेचं आहे. तर टोटल 40 स्टुडंट जॉईन झाले, 39 स्टुडंट जॉईन झाले आहेत आज. शेवटा 39 नंबर इथं आला आणि 39 स्टुडंट जॉईन झालेले आहेत. कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड मध्ये स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असणं गरजेचं आहे. हे वारंवार मी सांगतोय, ते लक्षात ठेवा. तसं डायरेक्ट सोडा प्रयत्न करता येणार नाही. तर आता जनरल फॉर्म जी मेथड आहे ती तुमची आता फॉर्म्युला मेथड, फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपला जनरल फॉर्म जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, तो ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे. बरोबर आहे? आता हे जे इक्वेशन आहे ते आपलं कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचं आहे. बघा, काही मुलं मध्ये सोडताय. आता राहुल वाळेकर वगैरे नवीन मीटिंग सोडली आहे का, लेफ्ट, त्यांच्या मनानेच करतात, कधी जॉईन व्हायचं, कधी लेफ्ट व्हायचं, अवघड आहे. तर अधिक कोएफिशियंट हा जो ए आहे तो आपला ए काढून टाकायचा आहे. बरोबर आहे? मग काय केलं पाहिजे, डिवाइड बोथ साइड्स बाय ए. ax² अपॉन ए प्लस bx अपॉन ए प्लस c अपॉन ए इक्वल टू 0. हा तुमचा ए कॅन्सल होईल पाहा. म्हणून x² प्लस b अपॉन ए एक्स प्लस c अपॉन ए इक्वल टू 0. c अपॉन ए जो आहे त्याची आपण साईड चेंज करून घेऊया, इक्वल टू तुमचा मायनस c अपॉन ए होईल, मायनस c अपॉन ए. याप्रमाणे झालंय. मग हे इक्वेशन तुमचं आता 1 म्हणायचं. म्हणजे कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड जी आहे त्याप्रमाणे आपण हे चाललोय पहा. तिथं आपले अंक होते, इथं अक्षर तुमचे आहेत ए बी सी, हे तुमचे रिअल नंबर्स आहेत. तिथं आपल्या संख्या असायच्या, प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपण पाहिलं. तर इथं आपलं नंबर्स आहेत फक्त. आता पुढं थर्ड टर्म इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणून 1/2 इंटू x चा कोएफिशिएंट तुमचा b अपॉन a आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. मग 1 इंटू b इज b, 2 इंटू a इज 2a, ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर करा म्हणजे न्यूमरेटरचा स्क्वेअर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर करायचा. b चा स्क्वेअर तुम्ही केला तर b स्क्वेअर राहील. इथं नंबर आहे, आपले व्हेरिएबल्स आहेत म्हणून तो आहे तसा b स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4 होईल आणि a चा स्क्वेअर a स्क्वेअर येईल. म्हणजे b स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर हे तुम्हाला थर्ड टर्म मिळणार आहे. इथपर्यंत लक्षात आलंय? आता फॉर्म्युला कसा तयार होतो हे आपण पाहतोय. हे कसं तयार होतंय हे आपल्या परीक्षेला विचारणार नाही. आपला फक्त फॉर्म्युलाच पाठ करून ठेवायचा आहे. तो शेवटी आला सांग आपण कसं तयार होतोय हे तुम्हाला मी दाखवतोय. प्रत्यक्ष पुस्तकात पण दिलेलंच आहे, पण प्रत्यक्ष कसं तयार होतंय हे आपण इथं पाहत आहोत. म्हणून तुमचं या ठिकाणी आता ऍडिंग b स्क्वेअर अपॉन 4a स्क्वेअर
टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. हे जे इक्वेशन 1 आहे त्याच्या दोन्ही साइड मध्ये आपण आता b² अपॉन 4a² ऍड करणार आहोत. म्हणून x² प्लस b अपॉन ax प्लस b² अपॉन 4a² इक्वल टू मायनस c अपॉन a प्लस b² अपॉन 4a². लेफ्ट साइड कुणाचं स्क्वेअर होईल? x² चं स्क्वेअर रूट घ्यायचं, b² आणि 4a² चं स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे x आणि मध्ये साइन प्लस आहे म्हणून प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर होणार. हे सगळ्यांच्या लक्षात येतं ना? x² चं स्क्वेअर रूट b² अपॉन 4a² चं स्क्वेअर b² चं स्क्वेअर रूट b 4a² चं स्क्वेअर रूट 2a इक्वल टू. आता इथं डिनोमिनेटर तुमची सेम आहे का? परत इथं a आहे, इथं 4a आहे, a² आहे, म्हणजे इथं तुमचा 4 आणि a² आला पाहिजे. त्यासाठी कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागणार आहे? डिनोमिनेटरला इथं 4 आणि a ने मल्टिप्लाय करावं लागेल. डिनोमिनेटर तुम्ही 4 आणि a ने मल्टिप्लाय करणार, तर मग तुमच्या न्यूमरेटरला सुद्धा त्याने मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणून मायनस c इंटू 4a अपॉन a इंटू 4a प्लस b² अपॉन 4a². वेळेवरती जॉईंट होत चला, वारंवार सांगतोय. आता तास संपला आपला अजून 2-5 मिनिटांमध्ये आणि आताशी आपण जॉईन होतोय. पालकांनी पण काळजी घ्या, आपल्या मुलांना पाल्याला वेळेवर जॉईन व्हायला सांगा. तर x प्लस हे आपला परत आहे ब्रॅकेट ही सेम, x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. आता हा प्रॉडक्ट जो आहे c 4 आणि a चा मायनस साइन आहे तसं आहे तुमचं, मायनस आधी नंबर लिहायचा, नंतर a लिहायचा, नंतर c लिहायचा. तर अल्फाबेटिकली आधी a येतो नंतर c येतो, म्हणून तो प्रॉडक्ट जो आहे 4 इंटू a इंटू ac मायनस साइन आहे तसंच डिवायडेड बाय 4a². 4a आणि a चा प्रॉडक्ट a² होईल प्लस b² अपॉन 4a². मग आता डिनोमिनेटर तुमचं सेम झालंय पहा, 4a². म्हणून तुमचं x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू डिनोमिनेटर 4a² आहे तो लिहायचा आणि वरती मायनस 4ac प्लस b². वरती मायनस 4ac आहे आणि प्लस b² आहे. ओके, लक्षात आलं की इथपर्यंत? ओके, आता पुढं ही पॉझिटिव्ह टर्म आधी लिहूया, आपण निगेटिव्ह टर्म नंतर लिहूया. म्हणजे x प्लस b अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू b² मायनस 4ac अपॉन 4a². आता पॉझिटिव्ह टर्म जी b² आहे ती मी आधी लिहिली आणि निगेटिव्ह टर्म ही मी नंतर लिहिली मायनस 4ac. एवढंच बदल केला, बाकी काही बदल केला नाही त्या स्टेप मध्ये, आणि या स्टेप मध्ये एवढाच बदल आहे. मग आता टेकिंग स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर आहे, टेकिंग स्क्वेअर रूट म्हणून x प्लस b अपॉन 2a इक्वल टू स्क्वेअर आहे तो निघून गेला, आता ब्रॅकेटच्या आत जे आहे तेवढं शिल्लक राहिलं. आता b² मायनस 4ac हा कुणाचा स्क्वेअर आहे हे आपण सांगू शकत नाही, म्हणजे डायरेक्ट स्क्वेअर रूट साइन टाकायचं, पण ते प्लस ऑर मायनस घ्यायचं आहे, प्लस ऑर मायनस b² मायनस 4ac अपॉन 4a² याचं आपलं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. 4 चं स्क्वेअर रूट निघतंय, ते येईल तुमचं 2a² आहे, त्याचं स्क्वेअर रूट येणार आहे a. कारण या दोन टर्म एकत्र आहेत, नुसतं b² असता तर स्क्वेअर रूट निघाला असतं, पण इथं b² मायनस 4ac आहे म्हणून त्याचं स्क्वेअर रूट घेताना तुम्हाला हे स्क्वेअर रूटचं साइनच टाकावं लागणार आहे. आणि मग तुमचा हा b अपॉन 2a जो आहे साईड चेंज करायची, म्हणून x इक्वल टू मायनस b अपॉन 2a प्लस ऑर मायनस अंडर रूट b² मायनस 4ac अपॉन 2a. आणि म्हणून x इक्वल टू, आता एकदा पॉझिटिव्ह एकदा मायनस जे आहे तर फॉर्म्युला तुमचा काय करणार आहोत, इथं सेपरेट काही गरज नाही, फक्त डिनोमिनेटर सेम आहे म्हणून डिनोमिनेटर तुमचा 1 येणार आहे. इथं 2a टोटल 2a आहे म्हणून टोटल डिवाइड बाय 2a असणार आहे. वरती काय असतं तुमचा हा मायनस b प्लस ऑर मायनस अंडर रूट किंवा स्क्वेअर रूट b² मायनस 4ac इज द फॉर्म्युला फॉर सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी तुम्हाला इथं कशाची आवश्यकता लागणार आहे,
या फॉर्म्युल्याचा उपयोग करून सोडवताना ही जी अक्षरं आहे कोणती ए बी आणि सी यांच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड कराव्या लागतील. म्हणजेच ए म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, बी म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स आणि सी मीन्स कॉन्स्टंट टर्म. यांच्या व्हॅल्यू तुम्हाला काढून घ्यायच्या. म्हणजे दिलेले इक्वेशन जे असेल क्वाड्रेटिक इक्वेशन जे असेल ते सोडवताना तुम्हाला जनरल फॉर्म मध्ये लिहून काढायचं आहे. म्हणजे त्याची राईट हँड साइड 0 असली पाहिजे आणि मग तुमचा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट जो असेल तो तुमचा येईल. बीचा आपले एक्सचा कोएफिशियंट जो असेल ती व्हॅल्यू तुमची बीची असेल आणि कॉन्स्टंट टर्म जी असेल ती व्हॅल्यू तुमची सीची असेल. इथं लिहिताना कंप्लीट स्क्वेअर मेथड मध्ये एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आपण 1 करून घेतला होता. पण इथं मात्र काय पाहिजे राईट हँड साइड तुमची 0 असली पाहिजे. जनरल फॉर्म मध्ये तुमचं इक्वेशन लिहिलेलं असलं पाहिजे तरच तुम्हाला ती कंपॅरिझन करून बरोबर होईल. जर तसं नसेल तर आधी ते कन्व्हर्जन करून घ्या. लेफ्ट साइड मध्ये सगळं घेऊन या. राईट हँड साइड तुमची ही 0च असली पाहिजे. तिथं कोणती संख्या नंबर व्हेरिएबल असणार नाही. ओके ओके सर. जनरल फॉर्म आपला कोणता आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याचं असं असेल तर त्यावेळेस तुमचा हा जो व्हेरिएबल एक्स आहे त्याची व्हॅल्यू काढताना एक्स इक्वल टू मायनस बी, हे मायनस साइन आहे तुमचं मायनस बी बरोबर आहे. म्हणजे बी तुमचा बीच्या व्हॅल्यू ज्यावेळेस निगेटिव्ह असेल त्याला ब्रॅकेट टाका. हे ओरिजिनल फॉर्म्युला मधलं मायनस साइन आहे तसं राहील. प्लस ऑर मायनस अंडर रूट बीचा स्क्वेअर मायनस 4ac आणि टोटल याला डिवाइडेड बाय 2a. काही मुलं याला डिवाइड करतात किंवा काही याला डिवाइड करतात तसं नाही. टोटल याला डिवाइडेड बाय 2a आहे. संपूर्ण वरती जी दोन्ही टर्म आहे त्या दोन्ही टर्मला डिवाइड आणि मग एकदा या व्हॅल्यू तुम्ही टाकल्या की ती व्हॅल्यू एकदा ही जी व्हॅल्यू आहे ती एकदा प्लस घ्यायची एकदा मायनस घ्यायची. संपलं. 2 रूट तुम्हाला मिळणार. ठीक आहे. आपल्याकडे अजून वेळ आहे. एक एक्झाम्पल आपण पूर्ण करू हे तुमच्या लक्षात येईल. दिस इज द फॉर्म्युला. लक्षात घ्या हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे आपला. सॉल्व एक्झाम्पल जी आहेत तुम्ही ती घरी सोडवा, पहा, समजून घ्या. अडचणी आल्या कधी विचारा. तर आपण प्रॅक्टिस सेट 2.4 जो आहे तो आपण घेणार आहोत. पहा तर त्याच्यामधलं एक एक्झाम्पल आपला आधी या मेथडने घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काही सुरुवातीला दिलंय तर सॉल्व युजिंग फॉर्म्युला. एक क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो किंवा आता आपण जे एक्झाम्पल सोडवत तेच घेऊया. समजा बरोबर आन्सर येतं की नाही आपल्या लक्षात येईल. 6वं एक्झाम्पल आपण सोडवलं ना 2.3 मधलं. कोणतं होतं आपलं ते 5x स्क्वेअर इक्वल टू 4x प्लस 7. हे एक्झाम्पल मी फॉर्म्युला मेथडने सोडवतो. बरोबर येतं का नाही खात्री होईल. मी लगेच तुम्हाला लक्षात येईल की कोणत्याही मेथड एक्झाम्पल सोडवलं तर आन्सर आपलं सेम येतं. हे सर्व उचलून लेफ्ट साईड इथं आणायचं. बघा तिथं पण आपण 4x इकडे आणलं तर इथं सगळं आणायचं इकडं. म्हणून 5x स्क्वेअर मायनस 4x मायनस 7 इक्वल टू 0. बरोबर आहे. याप्रमाणे आपण ते घेऊन आलो. नंतर इथे आता एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या. ए कम्पेअर दीज इक्वेशन असं म्हणायचं. कम्पेअर दीज इक्वेशन टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. या समीकरणाची एक्स स्क्वेअर आधी बी एक्स आधी सी बरोबर 0 याची तुलना करायची आहे आणि त्यावरनं ए ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 5 आहे. बी ची व्हॅल्यू एक्सचा कोएफिशियंटचा -4 आहे. सी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट तुमची -7 आहे. साइन सह घ्यायचं. चिन्ह विसरलं. जसं मी 7 लिहिलं चुकलं किंवा इथं नुसतं 4 लिहिला चुकला. साइन प्लस असेल तर घ्यायचं नसतं पण मायनस साइन असेल ते आवर्जून घ्याच. ते म्हणून चिन्हाकडे बारकाईने लक्ष द्या. चिन्ह चुकलं सगळं चुकणार तुमचं. आता फॉर्म्युला डायरेक्ट वापरू नका. आता आधी आपली जी आहे स्क्वेअर रूटची व्हॅल्यू ती आपल्याला काढायची. पहा कोणती बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू आधी काढून घ्यायची आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac कारण पुढे आपलं हे येणारच आहे. डेल्टा म्हणून येणार आहे आपलं. जसं आपण डिटर्मिनंट पाहिलं तसं डिस्क्रिमिनंट म्हणून या ठिकाणी तो येणार आहे. त्यावेळेस तो तुमचा बी स्क्वेअर मायनस 4ac असतो. हा डेल्टा लक्षामध्ये येईलच म्हणून. तर बी स्क्वेअर मायनस 4ac आपण व्हॅल्यू काढूया. तर बीचा स्क्वेअर म्हणजे -4चा स्क्वेअर. जिथं बी आहे बी ची व्हॅल्यू -4 आहे बरोबर. बीचा स्क्वेअर म्हणून -4चा स्क्वेअर. मायनस साइन आहे तसंच 4 आहे तसाच. पुन्हा ए ची व्हॅल्यू 5 इंटू सी ची व्हॅल्यू -7. निगेटिव्ह नंबर असेल त्याला ब्रॅकेट टाकायचाच.
निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर करा किंवा पॉझिटिव्ह नंबर स्क्वेअर करा, हा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह येतो, म्हणून -4चा स्क्वेअर तुमचा किती येणार आहे? -4 × -4 +16. लक्षात ठेवा, मायनस साईन दोनदा आलं की ते पॉझिटिव्ह होतं. इथं मायनस साईन आलं पहा, आणि इथं मायनस साईन आलं, म्हणून मायनस साईन तुमचं दोनदा आलेलं आहे, म्हणून ते प्लस होणार आहे. मायनस इंटू मायनस पॉझिटिव्ह होतं. जर हे इथं मायनस असतं, इथं पुढे मायनस नसतं तर ते मायनस राहिलं असतं. इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, तीनदा मायनस साईन मायनस राहील. पण दोनदा चारदा आलं म्हणजे ते काय म्हणतात इव्हन टाइम्स आलं, समवेळा आलं तर त्यावेळेस ते पॉझिटिव्ह होतं, हे लक्षात घ्या. ऑड टाइम्स असेल तुमचं म्हणजे एकदा तीनदा, त्यावेळेस ते निगेटिव्ह राहील. म्हणून हे 2 वेळा आलंय म्हणून आपण पॉझिटिव्ह चिन्ह करून घेतलं पाहिजे, प्लस साईन घेतलंय. पुन्हा करता 5 × 20 आणि 20 तुमचे 140. बरोबर आहे. 5 × 20 आणि 20 140 होणार आहे, ते पॉझिटिव्ह येईल. आणि या दोघांची ऍडिशन तुम्ही केली ती 156 येईल. ओके. लक्षामध्ये. हा, आणि मग आता याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. b² - 4ac स्क्वेअर रूट घ्यायचं पहा आपल्याला. स्क्वेअर रूट ऑफ 156. तर 156 जो आहे तो काय परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही तुमचा. परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता तुमचा? 12चा स्क्वेअर 144 आहे, स्क्वेअर ऑफ 12. आणि 13चा स्क्वेअर तुमचा 169 आहे, हा नंबर मध्येच आहे. 144 पेक्षा मोठा आणि 169 पेक्षा लहान, म्हणजे हा 11, 12 आणि 13च्या मधला नंबर आहे, तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही. म्हणून अशाच काय करायचं, मग त्याचे फॅक्टर पाडायचे आहेत. तर आता हे एक्झाम्पल सोडवतं ते बाबा माहिती आहे, याचे फॅक्टर 39 इंटू करून पहा तुम्ही. तर साधारणतः त्याच्यामध्ये आपला फॅक्टर जो आहे तो कोणता पडणार आहे तो आपण शोधूया. तर त्याला 4 ने भागेल तर 4 चौक 4 × 12 शिल्लक 4 × 9 = 36. म्हणजे त्याला तुमचं 4 ने भागलं 4 4 इंटू, बरोबर का, 4 × 39. 4 ने भागला नाही पहा, 4 × 39 तुम्ही केलं 4 × 30 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. परफेक्ट स्क्वेअर नंबर आपले कोणते आहेत? 1 4 9. यापैकी एखादा फॅक्टर आला पाहिजे, दुसरे फॅक्टर पाडून उपयोगाचं नाही, बरोबर आहे. म्हणून तुमचा 4 × 39 हा फॅक्टर तुम्ही पाडायचा आहे. मग 4चं स्क्वेअर रूट तुम्ही घेतलं ते 2 येणार आहे, 2 इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट 39. बरोबर, याचं स्क्वेअर रूट निघणार आहे, 39 तसे राहील. 4चं स्क्वेअर रूट घेतलं ते 2 आलं आपलं. आणि मग आता फॉर्म्युला वापरायचा की √b² - 4ac व्हॅल्यू आपली झाली. मग फॉर्म्युला कोणता आहे आपला आता? बाय फॉर्म्युला कोणता आहे आपला? x इक्वल टू, इथे व्हेरिएबल तुमचा x आहे, x इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. बरोबर, हा फॉर्म्युला आपण वापरूया आणि मग सांगूया. आता x मायनस, बरोबर, मायनस साइन, बी ची व्हॅल्यू कोणती आपली? -4 आहे, इन ब्रॅकेट -4 प्लस ऑर मायनस ही व्हॅल्यू आपण आताच काढली, √b² - 4ac ची व्हॅल्यू काढली आपण 2 इंटू स्क्वेअर रूट 39 डिवायडेड बाय 2a म्हणजे 2 × 5. म्हणून x इक्वल टू मायनस मायनस हे तुमचे +4 होतील. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, आत पण मायनस साईन आहे, म्हणून मायनस मायनस तुम्हाला सांगितलं दोनदा मायनस साईन आलं की ते पॉझिटिव्ह होतं. पॉझिटिव्ह साईन आपण लिहित नाही, म्हणून इथं 4 प्लस ऑर मायनस 2 स्क्वेअर रूट 39 डिवायडेड बाय 10. तर काही मुलं डायरेक्ट या 2 ने 10 ला किंवा 4 ने 10 ला भागण्याचा प्रयत्न करतात, तसं नाही करायचं. तर वरच्या दोन्ही टर्म मध्ये ही तुमची प्लस ऑर मायनस इकडची एक टर्म आणि इकडची दोन्ही टर्म मध्ये कॉमन निघतंय का ते पाहिजे. कॉमन घेऊन नंतर भाग द्यायचा. म्हणून x इक्वल टू इथं 4, 2 × 2 मध्ये तुमचा 2 आहे, 2 × स्क्वेअर रूट 39 मध्ये इथं 2 आहे, म्हणजे 2 तुम्हाला कॉमन घेता येणार आहे. 2 जर आपण कॉमन घेतला इन ब्रॅकेट तुमचं 2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट 39. हा 2 बाहेर आला, 2 × 2 मधला 4 मधला 2 एक 2 बाहेर आलाय, एक 2 तुमचा शिल्लक राहिला, डिवायडेड बाय 10 आहे तसा. मग 2 × 2 = 10. म्हणून ही व्हॅल्यू तुमची कोणती आली आता? 2 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट 39 अपॉन 5.
म्हणजे तुमची दोन रूट जी आहे ती कोणती मिळणार आहेत? 2 प्लस एक्स इक्वल टू 2 प्लस स्क्वेअर रूट 39 अपॉन 5 और एक्स इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट 39 अपॉन 5. आले का सेम पहा. नाही आधी आपण कम्प्लीट स्क्वेअर मेथडने सोडवलं त्यावेळेस पाहिलं आपण आन्सर. आता मी तुम्हाला ती मेथड थोडीशी अवघडच आहे. ही फॉर्म्युला मेथड ही सोपी आहे तशी. एबीसीच्या व्हॅल्यू हे बरोबर काढायच्या आहेत. त्या काढल्यानंतर हा बी स्क्वेअर मायनस 4ac जी आहे त्याची व्हॅल्यू काढायची. जेव्हा परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल त्यावेळेस त्याच्यामध्ये फॅक्टर पाडून, जर फॅक्टर पडत असतील तर, नसतील पडत काही पाडायची गरज नाही, तर फॅक्टर पडून म्हणजे त्याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर एक मिळेल आपला, असे फॅक्टर घ्यायचे, त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि मग शेवटी फॉर्म्युला जो तुमचा वापरायचा आहे त्या फॉर्म्युल्यात पुन्हा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. सबस्टिट्यूट केल्यानंतर मग आपण सॉल्व्ह करत 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 आपण शेवटी एक्सची व्हॅल्यू जी आहे ती, किंवा जे व्हेरिएबल इथे एक्स आहे म्हणून एक्स, यम असेल यम लिहायचं तिथं, वाय असेल तर इथं वाय इक्वल टू म्हणायचं, यम असेल तर यम इक्वल टू म्हणायचं. इथं बऱ्याच आपल्या एक्सची सवय लागली असते. इथे व्हेरिएबल असतं यम आणि इथे लिहून देतो आपण एक्स. असं होता कामा नये. ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची त्याच व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ती आपण काढायची आहे. मेथड लक्षात आली? हो, मग आपण प्रॅक्टिस सेट 2.4 जो आहे तो आपण उद्याच्याला घेऊ. पण ही मेथड शिकलो आपण ती पुन्हा एकदा पहा. आणि ज्या वेळेस आपला सॉल्व म्हटलेला असेल त्यावेळेस मी कोणतीही मेथड वापरू शकता, तिथं बंधन नाही.